बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। गुप्तचर यंत्रणांना गृहमंत्र्यांचे खडे बोलेत। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। यावेळी गुप्तचर यंत्रणांना गृहमंत्र्यांनी चांगलेच खडे बोल सुनावलेत। तर दिल्लीमध्ये मोठा असा स्फोट झाला, ज्यामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 20हून अधिक जण जखमी झाले। यावेळी केंद्रीय गृहमंत्री यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये गुप्तचर यंत्रणांना अमित शाह यांनी खडे बोल सुनावले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणिता बोरसे यांच्याकडून। प्रणिता, आपण पाहतोय की सातत्याने पंतप्रधान असतील, अमित शाह असतील, या बैठका घेतायत, काय अधिक माहिती? अगदी अंकिता, आपण जर पाहिलं तर या बैठका झालेल्या आहे। पंतप्रधानांनीही आधी बैठक बोलावली होती। मात्र महत्त्वाची जी बाब उपस्थित होते की हरियाणा सारख्या राज्यात स्फोटकं मिळतात, मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं जमा होतात। मात्र या ठिकाणीच गुप्तचर यंत्रणांचं किंवा तपास यंत्रणांचं काम संपतं का, तर असं नाही। मग त्यानंतरही दिल्ली सारख्या महत्त्वाच्या राजधानीत, देशाच्या राजधानीत एवढा मोठा स्फोट होतो। अशा वेळी मग गुप्तचर यंत्रणांना अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि गुप्तचर यंत्रणांना गृहमंत्र्यांनी खडे बोल सुनावलेले आहे। कारण दिल्लीत झालेला हा स्फोट अत्यंत भीषण आणि मोठा स्फोट होता, मोठा कट रचला जात होता। त्यामुळेच उच्चस्तरीय बैठक अमित शाह यांनी बोलावली। गुप्तचर यंत्रणांना अमित शहांनी या बैठकीत खडे बोल सुनावलेले आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद प्रणिता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।